1813 मध्ये ब्रिटनच्या पार्लमेंटने एक महत्त्वपूर्ण कायदा ईस्ट इंडिया कंपनीसाठी पास केला की इथून पुढं भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीवर एक जबाबदारी राहील. तिथं सत्ता गाजवत असताना तुम्ही दरवर्षी 1 लाख रुपये शिक्षणावरती खर्च केले पाहिजे. म्हणजे 1813च्या कायद्यामध्ये भारतीय शिक्षणाला प्रोत्साहित करण्यासाठी 1 लाख रुपयाची तरतूद होती. हा महत्त्वाचा याच्यामधला पॉईंट आहे. मग आता शिक्षण 2 प्रकारचे होते. एक प्रकारचं शिक्षण होतं त्याला आंग्लवादी म्हटलं गेलं, दुसऱ्या प्रकारचं होतं त्याला प्राच्यवादी म्हटलं गेलं. इंग्लिशमध्ये अँग्लॅसिस्ट आणि दुसरं म्हणजे ओरिएंटॅलिस्ट. आता तुम्ही म्हणणार सर ही काय भानगड आहे अँग्लॅसिस्ट आणि ओरिएंटॅलिस्ट? तर अँग्लॅसिस्ट किंवा आंग्लवादी म्हणजे असं शिक्षण जे पाश्चिमात्य आहे. म्हणजे पाश्चिमात्य म्हणजे हे जे देश आहे युरोपियन कंट्रीज, डेव्हलप्ड अमेरिकन कंट्रीज, आपण त्यांना पाश्चिमात्य म्हणतो, वेस्टर्न कंट्रीज म्हणतो, ज्या विकसित आहे. त्यांचे जे म्हणजे त्यांचं जे शिक्षण आहे त्यांना आपण पाश्चात्य शिक्षण म्हणतो. आणि जे भारतीय चायनीज हे जे शिक्षणाला पौर्वात्य, कारण आपण पूर्वेकडे असणारे देश आहे. ग्रीनविच शहरामधून जे गेलेलं आहे प्राईम मेरिडियन म्हणतो आपण त्याला, 0 डिग्री रेखावृत्त, त्याच्या पूर्वेला असणाऱ्या देशांना आपण पौर्वात्य देश म्हणतो आणि त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या देशांना आपण पाश्चिमात्य देश म्हणतो. मग त्यानंतर असं झालं की जे विकसित देश आहे त्याला पाश्चिमात्य म्हणा, भरी ते पूर्वेला का असेना. मग हे जे पाश्चिमात्य देश आहे तिथलं शिक्षण, आणि पाश्चिमात्य शिक्षण म्हणजे ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, फिलॉसॉफी ह्या गोष्टींचा समावेश असेल आणि ते इंग्लिशमध्ये असेल. ह्याला आपण आंग्ल म्हणजे ब्रिटिश, त्याला अँग्लॅसिस्ट एज्युकेशन म्हणणार. आणि जे ओरिएंटलिस्ट प्राच्यवादी म्हणजे काय, जे भारतीय शिक्षण आहे भारतीय भाषांमधलं आहे, जे पारंपरिक आहे, भारतातलं जे ट्रेडिशनल एज्युकेशन आहे, पारंपरिक शिक्षण आहे, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, ओरिएंटलिस्ट म्हटलं गेलेलं आहे. आणि अँग्लॅसिस्ट म्हणजे काय, पाश्चिमात्य शिक्षण इंग्लिश भाषेमध्ये. प्राच्यवादी किंवा ओरिएंटलिस्ट म्हणजे काय, भारतातलं पारंपरिक शिक्षण. मग हे 1 लाख रुपये द्यायचे कशाला, तर दोन्ही प्रकारच्या शिक्षणाला प्रमोट करा म्हणून 1 लाख रुपये देण्यात आलेले आहे. त्या 1 लाख रुपयाच्या युटिलायझेशनसाठी कलकत्त्यात आणखी एक कॉलेज सुरू झालेलं आहे, त्याला कलकत्ता हिंदू कॉलेज म्हटलं गेलं. ते कलकत्ता हिंदू कॉलेज 1817 मध्ये सुरू केलेल्या 3 महत्त्वपूर्ण लोकांनी. एक ब्रिटिश होता त्याच्यामध्ये, त्याचं नाव होतं डेव्हिड हॅरे, दुसरं होतं राजाराम मोहन राय, आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे महाराजा राधाकांत देब. ह्या 3 व्यक्तींनी मिळून हे कॉलेज काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. डेव्हिड हॅरे, राधाकांत देब, राजाराम मोहन रॉय यांनी मिळून कलकत्ता येथे कलकत्ता हिंदू कॉलेजची काय केलेली आहे, स्थापना. आता हे कॉलेज एक असं एकमेव जबरदस्त कॉलेज होतं की जिथं वेस्टर्न आणि पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दोन्ही एज्युकेशन दिल्या जायचे. वेस्टर्न, ईस्टर्न, प्राच्यवादी आणि अँग्लॅसिस्ट. त्या कालखंडात राजाराम मोहन रॉय भारतीय असून पाश्चिमात्य आणि इंग्रजी शिक्षणाचे ते स्ट्रॉंग प्रोपोनंट होते. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की जर भारतीय लोकांचा विकास करायचा असेल, भारतीय लोकांच्या प्रगतीतली सर्वात मोठी बाधा म्हणजे भारतीय लोक जे संस्कृतमध्ये घेतात शिक्षण, पोथीपुराणांचं ते शिक्षण आहे. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही संस्कृत भाषेचा अनादर करताय. मी करत नाही आहे संस्कृत भाषेचा अनादर. माझ्या मनामध्ये संस्कृत भाषेबद्दल प्रचंड आदर आहे. 10वीपर्यंत माझी संस्कृत लँग्वेजच होती. 10वीला असताना मला आउट ऑफ 196 मार्क्स त्या ठिकाणी संस्कृतमध्ये होते. त्यामुळं मी फार पंडित आहे संस्कृतमधला असाही त्याचा अर्थ होत नाही. पण मला संस्कृत पर्सनली आवडते. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो मी संस्कृतमधले वेगवेगळे सुभाषित वाचत असतो, ते ग्रॅप करण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वतःच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. इथं मी जे तुम्हाला शिकवतोय मी एका वेगळ्या फेजमध्ये आहे. मी शिक्षक म्हणून तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर जिवंत करून त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा मी न्याय देतोय राजाराम मोहन रॉय. ही जी विचारधारा आहे ती राजाराम मोहन रॉयची, आणि हे शिकणं आणि भिनवणं हेच फार महत्त्वाचं आहे. मी ते भिनवलेलं आहे म्हणून माझे प्रश्न कधीच पेपरमधले चुकत नाही, नेवर. कारण प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये, आणि हे प्रश्न आलेले काय प्रश्न आला होता माहिती आहे का, एकदा असा प्रश्न आला होता की राजाराम मोहन रॉय यांनी पारशी, पर्शियन ज्याला म्हणतो, इंग्रजी, बंगाली व संस्कृत भाषेमध्ये वर्तमानपत्र सुरू केली. आता त्यांनी पारशी भाषेमध्ये सुरू केली, बंगाली भाषेमध्ये सुरू केली, इंग्लिश भाषेमध्ये पण सुरू केली, पण ते तिरस्कार करायचे कोणत्या लँग्वेजचा, संस्कृत लँग्वेजचा. झाला प्रश्न सॉल्व. मग त्यासाठी तुम्हाला राजाराम मोहन रॉय बनावं लागणार काही वेळेसाठी. राजाराम मोहन रॉयला संस्कृत भाषेचा आणि पोथीपुराणांचा प्रचंड राग यायचा. ते म्हणायचे संस्कृत भाषा ट्रेडिशनल आणि आउटडेटेड भाषा आहे, त्यामुळे लोकांचं भलं नाही नुकसान होते आहे. मग काय करायला पाहिजे, ते इंग्रजी शिक्षण घ्यायला पाहिजे. पाश्चिमात्य, वेस्टर्न, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, त्याच्यानंतर फिलॉसॉफी, हे सगळे विषय आपण शिकायला पाहिजे. मग ह्या कॉलेजच्या माध्यमातून, कलकत्ता हिंदू कॉलेजच्या माध्यमातून ते हे शिक्षण द्यायचे. पण याच शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये या महाविद्यालयामध्ये आणखी एक व्यक्तिमत्व होतं. त्याचं नाव होतं महाराजा राधाकांत देब.
एक टोक जर त्या ठिकाणी राजाराम मोहन रॉय होतं तर दुसरं टोक त्या ठिकाणी हे राधाकांत देव होते. राधाकांत देव प्रचंड कन्झर्वेटिव्ह होते, सनातनी होते विचारांनी. त्यांचं म्हणणं होतं की नाही 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 नाही, मला माझ्या भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान आहे. मी ब्रिटिशांनी दिलेली संस्कृती, ब्रिटिशांनी दिलेली इंग्रजी भाषा, ब्रिटिशांनी दिलेलं पाश्चिमात्य शिक्षण काय अडॉप्ट करू, जेव्हा की माझ्याच देशामध्ये वन ऑफ द बेस्ट आहे. म्हणून मी माझ्या देशाच्या भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये मी माझ्या पौर्वात्य किंवा आपण म्हणतो ट्रेडिशनल पारंपरिक शिक्षणच त्या ठिकाणी प्रमोट करणार. यांनी, आणि ते समाज सुधारणेच्या विरोधी पण होते राधाकांत देव म्हणजे राजाराम मोहन रायनी त्या कालखंडामध्ये हिंदू धर्मामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्राह्मो समाजाची स्थापना केली, पण हिंदू कन्झर्वेटिव्ह धर्म प्रमोट करण्यासाठी यांनी धर्मसभेची स्थापना केली. परीक्षेत तुम्हाला हे विचारू शकतात, ब्राह्मो समाजाला काउंटर करण्यासाठी धर्मसभा कोणी सुरू केली? त्यांनी संवाद कौमुदी सुरू केलं राजाराम मोहन राय यांनी, की बाबा आपल्याला विचार सांगायचे ब्राह्मो समाजाच्या लोकांना. तर यांनी त्यांना काउंटर करण्यासाठी क्षमाचार चंद्रिका सुरू केलं, की बाबा जेणेकरून कन्झर्वेटिव्ह लोकांना विचार सांगायचे. सो हे दोन टोकं होते, राधाकांत देव आणि राजाराम मोहन रॉय, आणि एकाच कॉलेजमध्ये काम करायचे. ते म्हणजे कोणते? कलकत्ता हिंदू कॉलेज. याच्या लक्षात, ते शत्रू नव्हते एकमेकांचे, वैचारिक विरोधक होते, आणि असायलाही पाहिजे. पुढे जाऊया आपण. 1825 मग स्वतःच राजाराम, कारण हे महाराज यांच्याकडे पैसे खूप होते, सो त्याच्यामुळे राजाराम मोहन राय यांनी स्वतःच वेगळं कॉलेज सुरू केलं. नाव दिलेलं आहे त्याला वेदांत कॉलेज. पण वेदांत कॉलेजमध्ये वेदांताचा जरी अभ्यास त्या ठिकाणी दिला जातोय किंवा हिंदू धर्माचं रिइस्टॅब्लिशमेंट, पण त्या आधुनिक पद्धतीनं, हे त्या लक्षामध्ये. सो ते कॉलेज होतं वेदांत कॉलेज. पुढे जाऊया आपण. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये. मी आंग्लविद्या आणि प्राच्यविद्या याच्यातला वाद तुम्हाला ऑलरेडी समजावून सांगितलेला आहे. आता लक्षात घ्या. मग झालं, ठीक आहे. एक कॉलेज स्थापन मी तुम्हाला सुरुवात कुठून केली होती? 1813 ₹1,00,000 मिळाले होते. म्हणजे आदेश मिळाला होता, मिळाले नव्हते, की ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांच्या प्रॉफिटमधला दरवर्षी ₹1,00,000 एवढी रक्कम भारतीय शिक्षण प्रमोट करण्यासाठी द्यावी. ते आंग्लविद्या पण असू शकते, प्राच्यविद्या पण असू शकते. मग आता पैसे, ठीक आहे, एक कॉलेज सुरू झालं कलकत्ता हिंदू कॉलेज, पण हे पैसे नेमके कशावर खर्च करायचे हे कळत नव्हतं. म्हणून 1823 एका समितीची स्थापना करण्यात आली. याला आपल्या, म्हणजे तुम्हाला हे पण सांगतो मी, तुम्ही जर UPSCचे बुक्स रेफर करत असाल, ज्याला आपण स्टँडर्ड बुक्स म्हणू UPSCच्या बुक्सला, जर तुम्ही स्टँडर्ड बुक्स त्या ठिकाणी रेफर करता UPSCसाठी, तर ह्याला कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन म्हणण्यात आलेलं आहे. कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन्स, मी इथं शॉर्टमध्ये लिहितो. याला काय म्हणण्यात आलेलं आहे? कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन. मराठीमध्ये जेव्हा लोकल बुक्स तुम्ही वाचाल तेव्हा ह्याला लोकशिक्षण समिती हा शब्द वापरलेला आहे. याच्यावर UPSCने प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारलेला आहे बरं का. म्हणजे आज नाही उद्या राज्यसेवा पण ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकते, म्हणून हे महत्त्वाचं आहे. लोकशिक्षण समिती, किंवा ह्याला इंग्लिशमध्ये म्हणा तुम्ही स्टँडर्ड वेनी, कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन. सो 1823 गठीत करण्यात आली. ह्या समितीचा एकच उद्देश होता, जे ₹1,00,000 मिळालेले आहे ते तसेच पडून राहत आहेत. का? कारण ते आंग्लविद्येवर खर्च करायचं की प्राच्यविद्येवर, हा वाद त्या ठिकाणी निर्माण होतोय, म्हणून ही समिती गठीत करण्यात आली. ह्या समितीमध्ये 10 लोक त्या ठिकाणी नेमण्यात आले. ह्या समितीमध्ये 10 लोक त्या ठिकाणी नेमण्यात आले. पण ह्या 10 पैकी 5 लोक आंग्लविद्यावाले होते आणि 5 लोक हे प्राच्यविद्येवाले होते. म्हणजे किती मोठी अडचण क्रिएट झाली, की त्यातले 5 लोकांचं म्हणणं होतं नाही 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 आंग्लविद्या द्या, नाही 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 प्राच्यविद्या द्या. आणि दोघेही स्वार्थी होते, ब्रिटिश होते आणि स्वार्थी होते. त्यांचं काय म्हणणं होतं? आता तुम्ही म्हणाल की नाही नाही सर, प्राच्यविद्यावाले भारी आहे ना सर, भारतीय शिक्षणाला प्रमोट करतायत. याच्यात आपण ते पण पाहून घेऊ परीक्षेच्या दृष्टीनं कोण कोण आहे. याच्यामध्ये आंग्लविद्यावादी कोण कोण होते लक्षात घ्या. राजाराम मोहन रॉय भारतीय असून पण आंग्लविद्यावादी होते, त्यांना वेस्टर्न एज्युकेशन द्यायचं होतं. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन्स आहे, हे एक महत्त्वाचं नाव आहे. चार्ल्स ट्रॅव्हिलियन, सगळं विचारलेलं आहे परीक्षेमध्ये. अलेक्झांडर डफ आहे, बिशप हेबर आहे, जेम्स मिल आहे. हे लोक लक्षात ठेवा. हा तर फिलॉसॉफर होता जेम्स मिल. त्याच्यानंतर प्राच्यवादी कोण होते? म्हणजे इंडियन एज्युकेशन, ट्रेडिशनल एज्युकेशन लोकल लँग्वेजमध्ये. सो ते नाव होतं H विल्सन. त्याच्यानंतर H.T. प्रिन्सेप, हे नाव फार महत्त्वाचं आहे. विलियम जोन्स, मगाशी नाव घेतलेलं होतं पहा मी वॉरेन हेस्टिंग्स सोबत. सो वॉरेन हेस्टिंग्सला भारतीय भाषांचं पूर्ण ज्ञान होतं, इव्हन भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान त्याला होता. सो त्याचं असं म्हणणं होतं, विलियम जोन्स आणि वॉरेन हेस्टिंग्स. त्याच्यानंतर राधाकांत देब्स, चार्ल्स विलिकिन्स, कोलब्रुक, हे सगळे मित्र आहेत बरं का वॉरेन हेस्टिंग्सचे. चार्ल्स विलिकिन्स एक आहे ज्यांनी भगवद्गीताचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केलेलं आहे. कोलब्रुक आहे ज्यांनी जे संस्कृत व्याकरण असते ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला सुरुवात केलेलं आहे ह्या कोलब्रुकने. विलियम जोन्स तिथं कितीतरी पुस्तकं, त्याच्या ती जी संस्था म्हटलं होतं मी तुम्हाला, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल, सो त्याच्या माध्यमातून हे इंडियन नॉलेज त्यांनी इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं. हे जे सगळे तुम्हाला कॅन्डिडेट दिसतात इथं लिहिलेले, हे भारतीय प्रथा परंपरांवर विश्वास ठेवणारे होते, भारतीय शिक्षणावरती विश्वास ठेवणारे होते. सो हा एक गट होता, हा एक गट होता. तुम्ही फक्त 5-5 मोजू नका सर, ह्याच्यात 5 कुठं ह्याच्यात 5 कुठं. मी जनरली समकालीन लोक सांगितलेले आहे तुम्हाला. सो जे
अँग्लिसिस्ट होते. हे जे वरचे दिसतात तुम्हाला राजाराम मोहन रॉय सोबत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, चार्ल्स ट्रॅव्हलियन, अलेक्झांडर डफ, बिशप हेबर, जेम्स मिल, हे सगळे लोक आंग्ल विद्यावादी होते. आणि प्राच्य विद्यावादीमध्ये H.H. विल्सन, H.T. प्रिन्सेप, त्याच्यानंतर विलियम जोन्स, वॉरेन हॅस्टिंग्स, त्याच्यानंतर राधाकांत देव, चार्ल्स विलिकिन्स, कोलब्रुक इत्यादी प्राच्य विद्यावादी समर्थक होते. आता तुम्ही म्हणाल सर अँग्लिसिस्ट ठीक आहे, ते आता काही काही लोकांमध्ये ते असते, म्हणजे आपण त्याला टोकन नॅशनॅलिझम म्हणतो, म्हणजे देखावापुरता राष्ट्रवाद. म्हणजे सो त्यांचं असं म्हणणं असते, सर आंग्लवादीपेक्षा प्राच्यवादी किती भारी आहे, त्यांना तुम्ही भारी म्हणा ना, इंडियन लँग्वेज, इंडियन हे ते. पण लक्षात ठेवा, हे प्राच्यवादी लोक जरी तुम्हाला इथे एवढे सगळे दिसत आहेत, सो त्यांचा हेतू काही चांगला नव्हता बरं का. सो त्यांना म्हणायचं होतं की भारतीय लोकांना भारतीय शिक्षण दिल्या पाहिजे. सो ह्याचे ते स्ट्रॉंग प्रोपाउंडर होते, येते लक्षामध्ये. सो त्यांना तसंच अज्ञानी राहू द्या, आपण ह्यांच्यावरती मस्त राज्य करू. सो अशी वाह्यात विचारधारा कोणाची होती, या प्राच्यवादी विचारसरणीची. हे काही लय चांगले लोक नव्हते, लक्षात घ्या. म्हणजे भारतीय शिक्षण का बरं ह्यांना प्रमोट करायचं होतं, तर हे चांगलं आहे म्हणून नव्हतं प्रमोट करायचं. सो ह्यांना वाटत होतं की ह्या लोकांवर आपल्याला खूप वर्ष राज्य करता आलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल आता लगेच, नाही नाही सर, मग आपले खरे दोस्त कोण आहे, आंग्ल विद्यावादी. हां, तुम्ही राजाराम मोहन रॉयला म्हणू शकता, आंग्ल विद्यावादी होते आणि भारतीय हिताचे समर्थक होते, कारण ते भारतीय होते. पण ब्रिटिश लोक जे याच्यामध्ये लिस्टमध्ये तुम्हाला दिसतात, ते का बरं आंग्लवादी म्हणत होते, कारण ती त्यांची मजबुरी होती. ते म्हणत होते आमच्या जर ऑर्डर भारतीयांनी फॉलो करायच्या असतील तर त्यांना इंग्रजी आली पाहिजे ना, मग त्यांना तेवढीच इंग्रजी शिकवायची जेवढी त्यांना काम येईल, येतं लक्षामध्ये. सो जास्तीचं त्यांना शिकवत बसायचं नाही आणि मग मस्त त्यांना ऑर्डर देऊन त्यांना काय करायच्या, फॉलो करायला लावायच्या. म्हणजे त्यांना स्थानिक भाषा शिकायची नव्हती, म्हणून त्यांना भारतीय लोकांना काय करा, ही शिकवा. मग हे 5 लोक इकडं आणि 5 लोक इकडं, मग काय करायचं. मग ह्याच्यामध्ये 1835मध्ये त्यावेळेसचे जे लॉ मेंबर होते, म्हणजे ह्या समितीत 1835मध्ये तत्कालीन जे लॉ मेंबर होते, म्हणजे एक लॉ कमिशन गठीत करण्यात आलं होतं, किंवा जी गव्हर्नर जनरल असायचं त्याला एक सपोर्ट करणारी एक्झिक्युटिव्ह बॉडी असायची. त्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम 4 सदस्य असायचे, त्यामध्ये एक सदस्य नवीन इन्क्लूड करण्यात आला. सो आधी 3च होते, त्याच्यामध्ये एक नवीन इन्क्लूड करण्यात आला, त्याला लॉ मिनिस्टर किंवा लॉ मेंबर म्हणण्यात आलं. म्हणजे कायदेविषयक तज्ज्ञ असणारा तो सदस्य होता. आणि तो कोणाच्या याच्यात असायचा, एक्झिक्युटिव्ह बॉडी ऑफ गव्हर्नर जनरल. मग बेंटिंगच्या तो गव्हर्नर जनरलच्या त्या एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये होता लॉ मेंबर म्हणून. 1833च्या कायद्यानं तशी प्रोव्हिजन केली होती की एक लॉ मेंबर पण त्याच्यामध्ये असला पाहिजे, जो कायदेविषयक सल्ला देईल कोणाला, गव्हर्नर जनरलला. मग तो लॉ मेंबर म्हणून लॉर्ड मेकोलेला पाठवण्यात आलं. ह्याच मेकोलेला ह्या कमिटीचा अध्यक्ष बनवलं आणि त्याने झटक्यात निर्णय घेतला, आपण इंग्रजी शिक्षण द्यायचं. मग हे बोंबलायला लागले, अहो इंग्रजी शिक्षण दिले ते हुशार बनतील ना भारतीय लोक. तो म्हणे नाही, आपण एवढंच इंग्रजी शिक्षण द्यायचं याच्या लक्षामध्ये जेवढ्यात आपण त्यांना ऑर्डर पास करू शकून त्यांनी फॉलो करू शकू. मला कारकुनांची एक फौज निर्माण करायची आहे. मग ते म्हणे नाही, काही लोक काय करतील म्हणे, त्याच्या पलीकडे जाऊन इंग्रजी शिक्षण घेतील. जो वेस्टर्न जी सध्या फिलॉसॉफी गाजलेली आहे, तेव्हा जगामध्ये याच ड्युरेशनमध्ये एक फिलॉसॉफी गाजली होती. ते म्हणजे काय, फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी, लिबर्टी. फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला दिलेले 3 महत्त्वाचे तत्व आहे. त्यामध्ये एक लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता. यामध्ये स्वातंत्र्य तत्व महत्त्वाचं आहे. उद्या जर हे इंग्रजी लिटरेचर त्यांच्या हातात लागलं तर ते स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतील, त्यांना गुलामीची जाणीव होईल शिक्षणामुळं, मग आपल्याला ते लात मारून हाकलून देतील. मेकॉलेनं त्याच्यावर पण उत्तर दिलं, म्हणे आज नाही उद्या तसंही ते आपल्याला ते अवेअर होतील, आज नाही उद्या तशी ते आपल्याला लात मारून हाकलून देणार आहे. पण जेव्हा त्यांना हे कळेल की हे जे शिक्षण दिलंय हे ब्रिटिशांनीच दिलंय तुम्हाला, आज जे शिक्षण घेऊन तुम्ही आम्हाला लात मारताय, तर बसणारी लात हळूच कन बसेल. सो अशा एक मेंटॅलिटीने ह्यांनी अँग्लिसिस्ट एज्युकेशन अडॉप्ट केलं आणि भारताला इंग्रजी, पाश्चिमात्य शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून लॉर्ड मेकोले याला आधुनिक भारताच्या किंवा आधुनिक शिक्षणाचा जनक त्या ठिकाणी म्हटल्या जाते.